जी नोकरी मिळाली ती सर्वस्वी तुझ्या मेरिटवर। याच्यावर मी विश्वास ठेवावा अशी पण अपेक्षा असेलच ना तुमची? वेल, तो तुझा प्रश्न आहे। शुभंकर, आपण इथे ज्या कामासाठी आलोय ते। एक मिनिट, मला तुमच्या ह्या गुंत्यात अडकायचं नाहीये। मी जाते। बाय समीर। कशासाठी आलं? समीर, आपण उगाच बोलण्यात वेळ घालूया नको। हे वाच। सगळंच तिरपागड होऊन बसलंय बघ मीरा। त्यावेळी ते सरोगसीचं प्रकरण तू केलं नसतंस ना तर आज ही वेळच आली नसती। आत्या, त्यावेळेला माझ्यासमोर कुठला पेच होता आणि काय परिस्थितीत मी तो सरोगसीचा मार्ग सुचवला होता हे तुला कुठे माहिती आहे? कशाला उगाच मागचं उकरून काढतेस तू? मग काय करू ग? नमिता बाळ बाळ म्हणून तळमळतीये। जे काही चाललंय ते सगळं मुकाट्यानं पाहावं लागतंय मला। मीरा, तुला एक सांगते, त्या आशूचा मुलगा या घरात मला अजिबात नकोय। आत्या प्लीज, तू आता आणखीन काहीतरी नवीन प्रॉब्लेम प्लीज नको निर्माण करू। असं नाही ग मीरा, मला त्रास होतोय ना म्हणून बोलतीये, पण घाबरू नकोस। मी आता पुढे काहीही बोलणार नाही। नमिताचं जर भलं होणार असेल ना तर मला सगळं मान्य आहे। पण मला वेगळीच चिंता लागून राहिली। बाळाला आशूची सवय आहे, अचानक त्याला इकडे आणलं तर कसा राहील तो एकटा? अगं रडून रडून आकांत करेल तो। खरं म्हणजे बाळाला आणायचं तर आशू सकट आणायला हवं। काहीही निर्णय घ्या, पण कसंही करून मीरा त्या नमिताला माणसात आण ग, एवढंच वाटतंय मला। समीर, समीर, अशोक नोटीस दाखवत ते आपलं बाळ मागतायत। तुझं साइन केलेलं कॉन्ट्रॅक्ट आहे त्यांच्याकडे। हे सगळं आत्ता सुचलंय ना? यांचं दुःख पाहून तुझं काळीच तोडत होतं ना त्यांच्यासाठी? बघ आता तुझ्यावर कायद्याचा बडगा उगारलाय त्यांनी। ए, तुझं लेक्चर ऐकायला आलेलो नाही आता मी इथे। 24 तासांची नोटीस दिली। 24 तासांच्या आत जर बाळ शुभंकर प्रधानांच्या घरी आणून दिलं नाही तर नाईलाजानं आम्हाला कायद्याचा आधार घ्यावा लागेल। लक्षात ठेव। चल शुभंकर।
अमोघनी ही स्टेप घेतलीये खरी, पण मला फार अवघडल्यासारखं झालंय. आशूला आपण कायदा दाखवणं म्हणजे चोर तो चोर आणि वर शिरजोर असं आहे. हे मात्र तुझं फार होतंय हं मीरा. काही कौतुक सांगू नकोस तिचं. जिव्हाळा जिव्हाळा करत मारे आली होती ना इथं, हा? पण शुभंकर तिच्या दारात गेला तेव्हा आपलं बरोबर खरं स्वरूप दाखवलं तिनं. वास्तविक पाहता आपल्या शुभंकरचंच बाळ ते. आज पहिल्यांदा मुद्द्यावर आलीस तू आत्या. दादाच्या मुलाला त्यावेळी घराबाहेर काढलं नसतं ना तर आज ही वेळच आली नसती. नमिताच्या आतताईपणाला त्यावेळेला खत पाणी मिळालं नसतं तर जाऊ दे. हे सगळं बोलायची ही वेळ नाहीये. पण आशूनी बाळ द्यायला नकार देऊन फार मोठी चूक केली वगैरे वाटत नाहीये मला. इनफॅक्ट तिला आता कायदा दाखवून आपण मात्र मोठी चूक करतोय असं वाटायला लागलंय मला. मीरा, बास झाली. पुरे ही चर्चा आता. हे सगळे वाद ना असह्य होत आहेत मला. आधीच सगळं मन अशांत आहे. त्यात कोण चूक कोण बरोबर हे सगळं विश्लेषण सुरू झालं ना की घुसमटल्यासारखं होतं ग मला. आशू नाही आली बाळ घेऊन. ती बाळ घेऊन येणार होती ना. कुठे आहे बाळ? तुम्ही ना सगळेजण माझ्याशी खोटं बोलता. प्रत्येक वेळेला मला फसवता. आशू काही बाळ घेऊन येत नाही. आता मी जाते बाळ आणायला. एक मिनिट नमिता, एक मिनिट. बाहेर अशी कशी जाणार तू? कपडे बदलून जायला हवं ना, चेंज करून. पण मी गाडीने जाणार आहे. काय फरक पडतोय? बाळ नाही, मी जाणार आहे बाळ आणायला. तुम्ही आता तुम्ही तरी सांगा ना. मी माझ्या बाळाला नाही देणार कोणाकडे. आशू, मी सुद्धा बघतो कसं शुभंकर घेऊन जातो ते बाळाला. तू काळजी नको करू. आशू, मला वाटतं आपण आता लगेच लीगल ऍडवाइस घेऊया. लगेच भेटूयात वकिलांना. पण म्हणजे कोणाला? माझ्या ओळखीचा एक वकील आहे. मी त्याला आता लगेच जाऊन भेटतो. ठीक आहे? मी पण येते. तू नको येऊस. उगाच कुठे बाळाला घेऊन तिथे येणार. थांब, तू घरीच थांब. समीर, बाळाला ते लोक घेऊन जायला आले तर? आशू, काहीही झालं तरी ते निस्तरायला मी समर्थ आहे. बिलीव्ह मी. शांत राहा. हे बघ, जेव्हा आपलं बाळ नसणारच होतं ना तेव्हाची गोष्ट वेगळी होती. आता नाही जमणार मला ते. आणि असं केल्याने मी त्या बाळावर अन्याय करेन हा विचार नाही येत तुझ्या मनात. आणि आपण त्यांना व्यवस्थित पैसे देऊ ना, त्यांची व्यवस्था बघतील ते. का? माझी गरज संपली आता? यांना दिवस गेल्यावर माझी गरज संपली? अश्विनी, काय सांगणार आहे तुम्ही मला? मी काय खेळणार? मनात आलं खेळलं, लवर संपली, फेकून दिलं. तुम्हालाही सांगून काय उपयोग? तुमच्याकडे असेल अशी पद्धत. पण आम्ही भातुकलीतली इवली खेळणी सुद्धा जीवापाड जपणारी माणसं. हे
मी तुम्हाला का सांगते? तुम्ही तर सहज जीवाशी खेळताय माझ्या. तुम्हाला मूल व्हावं म्हणून मी माझ्या माणसांची संबंध तोडले. खूप गोड आहे बाळ. तुमची तब्येत कशी? काळजी घ्या. तू याला स्वतःजवळच ठेवायचा निर्णय का घेतलास ग? याला एखाद्या अनाथ आश्रमात सुद्धा ठेवू शकली असतेस. असं दादा, हे कोणाचं बाळ आहे आणि या बाळाला इथे का ठेवलंय? आणि आपलं बाळ कुठे आहे शुभंकर? मला माझ्या बाळातला आणि यातला फरक कळणार नाही का? काय तुम्ही सगळ्यांनी हे असं? एकतर तू आपलं बाळ अश्विनीला दिलंस. बरं, अश्विनीकडनं जाऊन आपलं बाळ आपण परत आणूया असं म्हणते तर तू नाही म्हणालास. आणि यावर सगळ्यात कमाल म्हणजे मुळात ते बाळ आपलंच नाहीये असं म्हणतोयस तू. हे काय चाललंय शुभंकर? तू बाळ इथे घेऊन ये, मग सगळं तसं व्यवस्थित करेन खरंच. पण तुझं इथे वेळ का काढतोयस? जा ना, आशूकडनं आपल्या बाळाला घेऊन ये. तिकडे एकटं असेल रे ते. अगं आता नीता, रात्र खूप झाली ना. मी उद्या सकाळी बाळाला घेऊन ये ना. तू आत्ता जाणार आहेस बाळ आणायला का? तुम्हाला हालचाल करायला पाहिजे मिस्टर प्रधान, लवकर. अदरवाईज मेंटल असाइलम शिवाय दुसरा पर्याय नाही. दादा खूप डिप्रेस दिसतोयस रे. मला असं वाटतं मीरा की खूप मोठी चूक करतोय मी. गिल्टी वाटतंय का स्वतःला? ते माझं बाळ आहे, माझा अंश, माझा हक्क आहे ना त्या बाळावर मीरा. पण तरी सुद्धा ते बाळ मिळवण्याकरता मला कायद्याचा आधार घ्यावा लागतो. पण इलाजच नाहीये दुसरा, कारण नमिता बरी व्हायलाच पाहिजे. काय तर मग असंही वाटतं की अश्विनीचा काय दोष आहे? त्या बिचारीची चूक काय? तिच्या मनाविरुद्ध मला हे सगळं करायला लागतंय. जी गोष्ट सगळ्या समस्यांवरचा तोडगा म्हणून आपण केली, ते बाळ सगळ्या प्रश्नांवरचं उत्तर असणार होतं. आज बघ काय झालंय. ते बाळ मिळवण्याकरता आपल्याला जोर जबरदस्ती करायला लागते, असा कायद्याचा बडगा दाखवायला लागतोय.
काय अशी वेळ येते ना कधी कधी आयुष्यात की आपल्याला कळत असतं आपण चुकीचे वागतोय, पण तसं वागण्याशिवाय पर्यायच उरत नाही. आपण ही कायद्याची स्टेप घ्यायची ठरवली आहे खरी दादा, त्यामुळे मी सुद्धा तुझ्या इतकीच अस्वस्थ आहे. काय समजत नाही. हे पहा मिस्टर समीर, हे कॉन्ट्रॅक्ट अतिशय सुस्पष्ट पद्धतीने केलेलं आहे आणि ते अर्थातच तुमच्यावर बंधनकारक आहे. त्यामुळे कायद्याच्या दृष्टीने त्यांची बाजू अधिक भक्कम आहे. नाही, पण या कराराप्रमाणे त्यांनी जसं वर्तन करायला पाहिजे होतं तसं ते नाही वागलेले. त्यावेळी त्यांनी हो, जे काही झालं ते तोंडी झालं. कायदेशीररित्या कागदोपत्री काही झालेलं नाही. पण पाहूया ह्युमन ग्राउंडवर काय होतंय का ते पाहूया. हा, पण त्यासाठी थोडा वेळ लागेल. तरीही त्यांची नोटीस आली तर मला दाखवा. काही मुद्दे मिळतात का ते आपण पाहू. ठीक आहे, थँक्यू. अगं, इतक्या कठीण प्रसंगातनं मार्ग निघाला, यातनं सुद्धा निघेल, नको काळजी करू. वहिनी अगं पण हो, कळतंय मला. सगळं स्थिरसावर झाल्यानंतर पुन्हा एक आणखीन वादळ. हे प्रधान काय समजतात काय स्वतःला? हा काय पोरखेळ आहे का? आणि हे मूल म्हणजे काय खेळणं आहे का? आज तू खेळ, उद्या मला ते करायला. मी जातो आणि विचारतोच त्याला. एक मिनिट, उगाच डोक्यात राग करून तुम्ही काहीतरी वागू नका. हा, एक तर ते प्रधान कायद्याची भाषा बोलतात, आणखीन गोंधळ नकोय. आणि समीर आल्यानंतर बोलूया ना आपण, निघेल काहीतरी मार्ग. हा, वहिनी तू जरा वेळ ह्याच्याकडे बघशील. काय झालं बाळा? मी आले. पण तू कुठे जातेस? मी आले, थोड्या वेळात जाऊन येते. हो, हे घे. अश्विन. अशू, दादा चल, काहीतरी खाऊन घे. मीरा, खावंसं वाटतच नाहीये. खरं सांगू, इच्छाच नाही होते ग. आत्ता मी बघते. अश्विनी, मला मिस्टर प्रधानांशी बोलायचं.